सुमारे 40 वर्षापूर्वींची गोष्ट. त्यावेळी आम्ही तिळभांडेश्वर बोडीत 2 खोल्यांमध्ये भाड्याने राहत होतो. त्यावेळी माझं नुकतंच लग्न झालेलं आणि नोकरीही नवीन नवीन लागलेली. चांगलं आठवतं, महिना अखेर होता. संध्याकाळी घरी आलो तर हिच्या माहेरचे नातेवाईक घरी आलेले. ते नवरा बायको आणि 2 मुलं. आता हिच्या माहेरचेच नातेवाईक. आमचाही संसार नुकताच सुरू झालेला मोठ्या कौतुकानं पाहायला आलेले. त्यात संध्याकाळी गंगेवर फिरायला जावे, पाणीपुरी आईस्क्रीम अशी पाहुण्यांचीच फरमाईश. मी जरा काचरलो. खिशात फक्त 2च रुपये होते. हिला विचारलं तर हिच्याजवळ केवळ 8 आणे म्हणजे 50 पैसे शिल्लक होते. गंगेवर जावं तर खिशात किमान 20 रुपये लागणार होते. 2 खोल्यांचंच घर असल्यानं हिला बाजूला घेऊन काही नियोजन करावं तर तेही अवघड. त्यातही मी हिला शेजारच्यांकडे जाण्यास खुणवले. घरमालकांचे भाडे थकले असल्याने त्यांच्याकडे जाणं उलटे अंगावरच आले असते. एका शेजाऱ्याकडून अगोदरच उसने घेतलेले पैसे दिले नव्हते, तर एका शेजाऱ्याने नाही म्हणून सांगितले. प्रसंग मोठा बाका होता. त्या मानानं आम्ही गल्लीत नवीन असल्यानं इतरांशी संबंधही नव्हता. आता सवाल इज्जतीचा होता. पाहुण्यांच्या मुलांचा हट्टही होता आणि आता तर ती तयार होऊनही बसली होती. अचानक आठवलं, दर दिवाळीला आपण देवापुढे काही पैसे ठेवतो व ते पुढील दिवाळीला बदलून व वाढवून ठेवतो. तिथे 11 रुपये होते. देवापुढे जाऊन हात जोडले, माफी मागितली. लवकरच पगार झाल्यावर पुन्हा पैसे वाढवून ठेवीन असं देवाला आश्वासन दिले. देवाच्या मुखसंमतीने ते पैसे उचलले. आता 13 रुपये 50 पैसे जवळ होते. गंगेवर गेलो खरे, पण पाहुण्यांना अगोदर आपण असं करत आणि नंतर आपण बेतानच खिशाचा अंदाज घेत, मला जास्त नको, त्रास होईल असं करत करत त्यांना कंपनी देत पाहुणचारी झाली. पाहुण्यांच्या मुलांनी अधिक हट्ट करून आमची इज्जत घेऊ नये म्हणून देवाचा धावा करीत होतो. ही सारी कथाकथन केली अशोका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी. आम्ही काही मित्रमंडळी सहज गप्पांच्या निमित्तानं एकत्र येऊन आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग सांगण्याची त्यांची बारी आली. त्यावेळी आम्ही त्यांच्या महालदार बंगल्यात प्रशस्त लॉनवर बसून ड्रायफ्रूटपासून अनेक पदार्थांचा आस्वाद घेत होतो. त्यांच्या या साम्राज्याच्या उभारणीत त्यांच्या कर्तृत्वाचा, कार्यकुशलतेचा, मेहनतीचा भाग नशिबापेक्षाही मोठा. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला, नंतर परिस्थितीने देशोधडीला लागलेल्या, कर्जबाजारी झालेल्या कुटुंबातील लहानपणीच आईच्या मायेला पारख्या झालेल्या अशोक भाऊंची भरारी निश्चितच स्तिमित करणारी आहे. तिळभांडेश्वर गल्लीतली अशीच एक दुसरी आठवण. तसा संसार नुकताच सुरू झालेला. संसार उभा करण्याचा ध्यास होता, पण तुटपुंजा पगार आणि अनेक काही प्रश्न होते. एके दिवशी पाहुणे आले, कौतुकानं आशाचा संसार बघण्यासाठी, म्हणजे आशा वहिनींना भेटण्यासाठी घरी आलेले. नाश्त्यासाठी पोहे केले खरे. पोहे खाल्ल्यानंतर पाहुणे काहीही न सांगता सरळ भांडी बाजारात गेले. पोहे खाण्यासाठी चमचे आणले. खरं तर आपल्याकडे छोटे चमचेच नाही हे त्यांच्या गावीही नव्हते. मध्यंतरी अशीच चर्चा चालू होती. चर्चेच्या ओघात अशोक शेठचा उल्लेख झाला. म्हणजे तो नियमित येतोच, कारण आपल्या आजूबाजूला कार्यकर्तृत्वानं एवढा उंच माणूस असल्यानं ते क्रमप्राप्तही आहे. अशोक शेठचे अनेक किस्से चर्चेस येतात. सहज प्रश्न आला, त्यांच्या यशाचं रहस्य काय? कर्तृत्व अनेक जण करतात, मेहनत तीही अनेक जण करतात. एवढंच कशाला त्यांच्या बरोबरीनं सहकारी म्हणून मेहनतीनं काम करणारीही त्यांच्या एवढा शिखराचा अनुभव घेऊ शकलेले नाहीत. अशोक शेठच्या यशाचे रहस्य म्हणजे योग्य वेळी निर्णय घेणं. मग तो कसाही असो, कामात जास्तीत जास्त शक्य तेवढी अचूकता आणण्यासाठी धडपड. ज्या क्षेत्रात पदार्पण केले त्या क्षेत्रातील अतिउच्च शिखर गाठण्याचा ध्येय, यासाठी रोज नवीन प्रयोग करणे. त्याचबरोबर अगदी नेमक्या शब्दात सांगायचे तर त्यांच्या निर्णयाचे टायमिंगही महत्त्वाचे असते. कोणत्या वेळी कोणाला कसं किती जवळ घ्यावं या बाबतीत त्यांचा निर्णय, त्यांची टायमिंग आजपर्यंत तरी चुकलेली नाही. ही त्यांना मिळालेली उपजत देणगी की त्यांच्या हुशारीचा भाग असा प्रश्न पडावा. अशा वहिनींची साथ तर भारतीय नारीला शोभणारीच.
एका गर्भश्रीमंत कुटुंबातील सर्वात लहानी व लाडली बहीण या कफल्लकाच्या पदरी पडली की त्यांनी अशोक भाऊंना पदरात घेतले असा प्रश्न पडावा. अशा वहिनींच्या धाडसाविषयी एक अनुभव तर इतर स्त्रियांनी कोणत्याही कठीण प्रसंगी किती स्थितप्रज्ञ असावे असा अनुकरणीय. 10 वर्षापूर्वी मुलीच्या लग्नात अशोक भाऊंना त्रास जाणवत होता. लग्नाच्या गडबडीत अशोक भाऊंना त्रास जाणवत होता, पण मुलीच्या लग्नानंतर 1.5 महिन्यातच चेन्नईला तब्येत दाखवण्यासाठी अशोक भाऊ व भाभी दोघंच गेले. तेथेच परिस्थिती बघून त्वरित बायपास करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इकडे ऑफिसला व नातेवाईकात हल्लकल्लोळ होईल, दणादण फोन वाजतील, अनेक जण न सांगता चेन्नईत दाखल होतील, सल्ले देतील, दिलेले सल्ले न ऐकल्याने अजून चर्चा वाढेल. या साऱ्या गोष्टी लक्षात घेता चक्क ऑपरेशनचा निर्णय कोणालाच कळवला नाही. त्याहीपेक्षाच भाभी 4 दिवस ICUच्या बाहेर बसून होत्या. न मुलाला न भावंडांना कुणालाही काहीच पत्ता लागू दिला नाही. एवढी गंभीरता बाळगणारी व समजदार अशी बायको मिळणं हाही अशोक भाऊंच्या नशिबापेक्षा कर्तृत्वाचाच भाग आहे. कारण एवढ्या मोठ्या घरची मुलगी केवळ इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल मिळालं म्हणूनच त्यांच्या नशिबी आली.